जय शिवराय. आज आपल्या महाराजांची जयंती आणि आज आपण लेवल बघणार आहेत की त्याच्या अगोदर आपण एक प्रण करूया की आपण आजपासून ओव्हर ट्रेडिंग करणार नाही किंवा ज्या लेवल एक्झिक्यूट करायच्यात ए प्लसच लेवल फक्त एक्झिक्यूट करणार. हे आपण आजचा एक प्रण घेऊ आणि आपल्या व्हिडिओला चालू करू. युरो एस मध्ये काय, युरो एस मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ए प्लस वरून काल आपलं टार्गेट हिट झाले. 1:10 आपण कॅप्चर केले. तर आता काय करायचंय, जोपर्यंत ह्या लोच्या खाली किंवा ह्या हायच्या वरती क्लोजिंग नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही. जीबीपीएसडी मध्ये काय, जीबीपीएसडी मध्ये 5 व्ह्यूज झाल्या होत्या. लेवल ऑफ 4 वरून आपलं मार्केट वरती गेलं. आपल्याला 1:4, 5, 6 पर्यंत भेटला. आपण युजली टार्गेट घेतो 1:6, त्याच्या खाली आपण घेत नाही. तर इथं काल आपल्याला 1:6 भेटलं असतं, पण काय झालं की लिक्विडिटी स्वीप झाली नाही. त्याच्यानंतर लिक्विडिटी स्वीप झाली, बट हा झोनला एक संध्याकाळी हे झालं, टॅप झाला त्याच्यानंतर. आणि काय होतं की एकदा झोन टॅप झाल्यानंतर दुसऱ्यांदा थोडंसं कन्व्हेन्शन कमी राहतं किंवा थोडंसं एक कॉन्फिडन्स कमी राहतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरती ट्रेड केला नाही. एयुडीएसडी मध्ये काय, एयुडीएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालता. ए प्लस लेवल आपली ब्रीज झाली म्हणजे पहिल्यांदा टॅप होऊन गेल, त्याच्यानंतर सेकंड टॅपला आपण घेत नाही कारण की आपल्याकडे कन्व्हेन्शन नाही. एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. ही इंड्युसमेंट झाली, तर इथं ही लेवल अजून टॅप नाहीये. तर आज ही लेवल टॅप झाल्यानंतर या लेवलची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपल्याला एक बाईंग साईडला ट्रेड बघायचा. युएसडी जेपीआय मध्ये काय, युएसडी जेपीआय मध्ये रात्री आपला एसएल गेला. काय झालं, इथून आपण लिक्विडिटी स्वीपला बसलो, याच्यावरती एक चांगलं टार्गेट मिळतो. 1:5, 6 पर्यंत टार्गेट भेटलं होतं. मी तुम्हाला दाखवतो काय केलं होतं आपण. इथं एक रेड कॅन्डल झाल्यानंतर आपण इथून सेल केला होता. हा वाला आपला स्टॉप लॉस होता आणि हे वाला आपलं एक टार्गेट होतं. याच्यामध्ये आपल्याला फक्त 1:14 मिळत होतं. ते खूपच म्हणजे चांगलं टार्गेट होतं, बट याच्यामध्ये आपण डिरेक्टली टार्गेट हा वाला लो ठेवला होता. त्याच्यामुळे आपला एस एल गेला. डिरेक्टली 1:33चं टार्गेट ठेवलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला हा याच्यामध्ये एस एल गेला. तर ठीक आहे, 1:14 पण चांगलंच आहे, बट आपला रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला असतो. हा वाला लो मला वाटत होतं की टार्गेट होऊ शकतो, पण तसं नाही झालं. डिरेक्टली आपला स्टॉप लॉस गेला. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये एक नवीन स्ट्रक्चर झालं. या स्ट्रक्चरच्या खाली एक क्लोजिंग दिली. हा वाला आपला ए प्लस आहे, इथून आपण सेलिंग बघायची किंवा हा वाला एक पेंडिंग बाईंगचा लेवल आहे. इथून तुम्ही फक्त रिट्रेसमेंट हे करू शकता की रिट्रेसमेंटसाठी ट्रेड घेऊ शकता. ऑलरेडी एवढी मोठी रॅली येणार नाही किंवा फक्त रिट्रेसमेंटसाठी ट्रेड घेऊ शकता. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएचएफ मध्ये अनटॅप ए प्लस आहे. काल परवापासून हा अनटॅप ए प्लस आहे. इथून तुम्ही स्ट्रॉंग बाईंग बघू शकता, कारण इंड्युसमेंट एकदा झाली, दोनदा झाली, आता तिसऱ्यांदा आल्यानंतर आपण याच्यामध्ये स्ट्रॉंगली बाईंग बघू शकतो. जीबीपी जेपीआय मध्ये काय, जीबीपी जेपीआय मध्ये पण कन्सॉलिडेशन मार्केट आहे. जोपर्यंत ह्या झोनच्या बाहेर येत नाहीये तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही. म्हणजे आज सगळ्या पेअर कन्सॉलिडेशन मध्ये